हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज तुम्हाला कळालंच असेल थंबनेल आणि टायटलवरनं की मी एस-पी-पी-यू बद्दल काहीतरी तुम्हाला सांगायला जाणार आहे. सो एस-पी-पी-यू काय आहे? बऱ्याच लोकांना माहिती असेल. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे एस-पी-पी-यू. इन शॉर्ट ही गव्हर्नमेंटची आपलं बोलू शकतो युनिव्हर्सिटी आहे अँड मोस्ट ऑफ दी पुण्याचे, नगरचे म्हणजे अहिल्यानगर आणि नाशिकच्या युनिव्हर्सिटीज तो बोर्ड आहे. जसं आपलं लाईक सी-बी-एस-ई, एस-एस-सी अँड एम-एस-बी-टी तसंच हा एक बोर्ड आहे, ज्यात की खूप सारे कोर्सेस येतात. मला आधी वाटायचं जेव्हा मी लाईक इंजिनिअरिंगमध्ये नव्हते तेव्हा, की खूप सारे सॉरी की फक्त इंजिनिअरिंगचं बोर्ड जे असतं ते एस-पी-पी-यू असतं, बट असं नाहीये. लाईक बी-सी-एस, एम-सी-ए आणि लाईक जिओग्राफी, बॅचलर्स इन जिओग्राफी वगैरे सगळे कोर्स आहेत त्याच्यामध्ये. यू कॅन गो थ्रू इट. काय होतं, आम्ही आता थर्ड इयर पास आउट झालेलो आहे. माझी बॅच म्हणजे 2019 पॅटर्नचा जो बॅच आहे त्याचा रिझल्ट आत्ता लागला थोडे दिवस आधी. तर त्याबद्दल हा व्हिडिओ मेनली असणार आहे, बट काही काही पॉइंटर्स आहेत. तर एस-पी-पी-यू युनिव्हर्सिटी आहे ना, तर ती इतकी लाईक रेकॉग्नाइज्ड आहेत, नॅक ॲक्रिडेशन वगैरे ते सगळं आहे अँड खूप ह्यूज आहे. लाईक मी नाही गेले, बट युनिव्हर्सिटी ॲक्च्युली ती पुणेला आहे. इकडे सांगवीला जाताना आय गेस लागते. खूप मोठी युनिव्हर्सिटी, खूप चांगलं नाव आहे आणि त्यांचे चांगले चांगले कोर्सेस आहेत. सर्वात मोठा बेनिफिट एस-पी-पी-यूचा हा आहे, की प्रायव्हेट कॉलेजमधनं तुम्ही जर इंजिनिअरिंग किंवा कुठला पण कोर्स केला असेल, तर त्याची व्हॅल्यू इज लेसर दॅन लाईक एस-पी-पी-यू इज व्हॉट आय थिंक. हे माझं मत आहे. बट हां, एस-पी-पी-यू सारखे रेकॉग्नाइज्ड काय असेल, जर तुम्हाला पुढे अजून एज्युकेशन करायला जायचं असेल, इवन इन लाईक अब्रॉड किंवा कुठेही जर इथे पण करणार असेल, तर ते एक प्रॉपर नाही का एस-पी-पी-यूचं नाव असलं ना, भले तुमचं कॉलेज कुठलं पण असू दे, पार ते लाईक सी-ओ-ई-पी पण येतं आणि आमच्यासारखं कॉलेज पण येतं, लाईक अनाथराव पवार पण येतं किंवा दुसरे कुठले ट्रिनिटी वगैरे. तर भले लाईक छोटं कॉलेज असू दे किंवा खूप चांगलं कॉलेज असू दे, तुम्हाला एकसारखं लाईक हे एकसारखं मिळेल तुम्हाला व्हॅलिडेशन त्याचं, की एस-पी-पी-यूचा स्टॅम्प आहे तुमच्या डिग्रीच्या सर्टिफिकेटवर. अँड एस-पी-पी-यूचा हा पण एक खूप चांगला फायदा आहे, की भले लाईक खूप चुका होतात एस-पी-पी-यूकडनं रिझल्ट्समध्ये, चेकिंगमध्ये, बट एस-पी-पी-यू चांगले मार्क्स पण देतं स्टुडंट्सला. येस. तर लाईक 70चा पेपर असतो आमचा. 70 मधनं तुम्हाला लाईक पासिंग 28 असतं. 28-30ला जरी तुम्ही पास झाले, तरी तुमचा 6.5च्या वरच येतो पॉइंटर. तर जरी तुम्ही दर सब्जेक्टमध्ये 30 काठ्यावर जरी पास झाले असेल, तरी 6 पॉइंटर येतो. आणि मी ऐकलंय की पुढच्या कोर्सेससाठी जायला लाईक मास्टर्स वगैरे 6 पॉइंटरच्या पुढे लागतं, म्हणजे चालतं, म्हणजे 6 ऑनवर्ड्स आहे. सो हा एक चांगला फायदा आहे. अजून काय, एस-पी-पी-यूचे थोडंसं मी बोलेल की सिलेबस थोडासा आउटडेटेड आहे. ते थोडं त्यांनी इम्प्रूव्ह करायला पाहिजे. बट द मेन इश्यू जो मी बोलणार आहे आज, तर आमचा परवा ना रिझल्ट लागला. संडे होता. आज काय तारीख आहे? टुडे इज 29. सो म्हणजे 25 का 26 मला आता एवढं माहित नाही. सो रिझल्ट लागला 3 वाजता आणि फक्त टीईचा होता. ओके. थर्ड इयरचा रिझल्ट लागला होता फक्त इंजिनिअरिंगचा, ते पण फक्त 2019 पॅटर्नचे. म्हणजे आता जी एक्झाम झाली एका सेमिस्टर. तर 3 वाजता रिझल्ट लागला. आम्ही 3 वाजल्यापासून लाईक मी माझं स्टोरी सांगते. बाकीचे माझे फ्रेंड्स पण बघत होते. चेक करते, रेंज फुल असली तरी लोड नाही होते. काहीच म्हणजे काहीच दिसत नव्हतं. सर्व्हिस अनअवेलेबल असं येत होतं पहिले तर. मग मी एक 3 ते 7 थोडं बघत होते, नॉट कंटिन्यू. असं अधून-मधून रिफ्रेश करून बघत होते. नाही आलं. मग 7ला तर मी कंटिन्यू बसले. 7 टू आय गेस 8 और 8:30 कंटिन्यू रिफ्रेश करत होते. लॅपटॉप आणि मोबाईल दोन्ही डिव्हाइसेस घेऊन बसलेले, 2 टॅब चालू ठेवलेले लॅपटॉपवर आणि एक मोबाईलवर. काहीच होत नव्हतं. आणि मग थोड्या वेळाने तर थोडंसं अपडेट झालं, तर मी डॅशबोर्डला पोहोचले. डॅशबोर्डवर गेले. तिकडे ना मदर्स नेम, सीट नंबर आणि कॅप्चा एंटर करायचा असतो. तर तो कॅप्चाच येत नव्हता. काय टाकू मग? आणि भले मग मी प्रॉपर ऑफकोर्स म्हणजे मी हॉल तिकीट घेऊन बसलेले, तर प्रॉपर वगैरे डिटेल्स टाकले मी. तरी पण इट वॉज कमिंग की एंटर व्हॅलिड डेटा और कॉन्टॅक्ट युअर कॉलेज. म्हणजे
आणि कॉलेजवाले तरी काय सांगणार आहे की थांबा थोडा वेळ. तर हेच थोडं म्हणजे कुठे ना कुठे स्टुडंट्सला असं होतं आणि माझा रिझल्ट लिटरली लागला काहीतरी 11:15 समथिंगला. म्हणजे मी 3 वाजेपासून 11:15 पर्यंत हेच काम करत होते. आणि हां, एस-पी-पी-यूचं जेव्हा आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असतं ना किंवा ॲडमिशनची फीस भरायची असते, ते पण काहीतरी 2-3 दिवसच असतात. तेव्हा तुम्हाला ती भरायला लागते आणि तेव्हा त्यांची साईट एकदम प्रॉपर चालते. तेव्हा काहीच इश्यू येत नाही. थोडा हलकासा पण इश्यू येत नाही. सो रिझल्ट लागताना तर खूप इश्यू येतात. अँड ज्या लोकांना माहिती नसेल, सर्वेश, तर सर्वेश माझा ना खूप आधी म्हणजे डिप्लोमापासून आम्ही सोबत आहे आणि डिप्लोमा आणि आता डिग्रीला पण आम्ही सेमच कॉलेजमध्ये आहे. तर सर्वेशचा रिझल्ट पण मी कंटिन्यू नाही नाही का म्हणजे आपण बघतो ना आपल्या फ्रेंड्सचा पण रिझल्ट लागलाय का, जर त्याला दिसत नसेल तर असं काही किंवा म्हणजे सांगतात ना की आमचा दिसत नाही. कोणी सांगतात आमचा पण बघशील. सो असं मी त्याचा पण कंटिन्यू बघत होते. त्याचा तर त्या दिवशी लागलाच नाही. त्याचा नेक्स्ट डे लागला. सकाळी आम्ही चेक केला लाइक त्यानेच बघितलं. मी तर करत होते. माझ्याकडनं होत नव्हतं. 7 वाजता त्याचा रिझल्ट लागला अँड इट वॉज गुड. तर इतकं आणि गोंधळ आहे ना आणि कुणाला विचारायचं आम्ही हे टीचर्स आम्हाला नीट सांगत नाहीये काय करायचं. Googleवरती इतकी इन्फॉर्मेशन आहे नाही अँड कोण अकाउंटेबल आहे वी रिअली डोंट नो. सो येस मला हे थोडेसे ड्रॉबॅक्स वाटतात. भले खूप चांगले ॲडव्हांटेजेस पण आहेत त्या युनिव्हर्सिटीचे बट येस रिझल्टमध्ये ह्या लोकांनी खूप घोळ केलाय. सो येस दिस वॉज इट फॉर द व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही अग्री करत असाल जे पण इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर काही इश्यू झाले असेल आणि तुम्ही कसं सॉल्व्ह केलं. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.